किरकोळ ज्यूस विक्रेत्याने तब्बल 6,000 कोटींचा स्कॅम केला. त्याने हा स्कॅम केला कसा हे तर मी तुम्हाला सांगणार आहेच, परंतु त्या ज्यूस विक्रेत्याच्या लग्नाला चक्क टायगर श्रॉफ, नेहा कक्कर, सनी लिओनी, भारती सिंग, नुसरत भरूचा, सुखविंदर सिंग, राहत फतेह अली खान आणि भाग्यश्री सारखी दिग्गज सेलिब्रिटी उपस्थित होते. ते कसं काय? नक्की या ज्यूस विक्रेत्याचे दाऊद बरोबर संबंध आले कसे आणि छत्तीसगड सारख्या मागासलेल्या राज्यातून हा थेट दुबईत कसा गेला? तिथे स्वतःच्या लग्नात 200 कोटी याने खर्च केले कसे? याच ऍप मधून तो दिवसाला 200 कोटी कसं कमवतो याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. स्टोरी निगेटिव्ह आहे, परंतु प्रचंड इंटरेस्टिंग आहे. यातून बरंच शिकायलाही मिळणार आहे. चला तर मग सुरू करूया. 2012 साली सौरव चंद्रकार नावाच्या पोराने भिलाईतील नेहरू नगर इथे ज्यूस बार सुरू केला. धंदा तसा ठीकठाक सुरू होता. सौरवला या धंद्यात त्याचा भाऊ गीतेश मदत करायचा. यातून जे पैसे वाचतील ते तो घरी पाठवायचा आणि काही पैशातून सट्टा खेळायचा. दुसरीकडे सट्ट्यातून बेटिंग मधून सौरव आपले भविष्य घडवायचा विचार करत असताना एक टायरचं दुकान चालवत भिलाईत रवी उत्पल कसे बसे दिवस काढत होता. त्यालाही सट्टा, गॅम्बलिंग, बेटिंगचा नाद होता. दोघे ना एकमेकांचे नातेवाईक होते ना मित्र, पण दोघात एक गोष्ट कॉमन होती. दोघांनाही लवकर श्रीमंत व्हायचं होतं. मार्ग कोणताही असो त्याची त्यांना पर्वा नव्हती. सौरवने तर बेटिंग मध्ये 10 ते 15 लाख उडवले होते. 2015 साली या दोघांची पहिल्यांदा भेट झाली. तेव्हा बराच विचार केल्यावर त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली. आपण बेटिंग मध्ये पैसे कमवत नसून फक्त पैसे घालवतोय. बेटिंग मध्ये पैसे लावणारे लोक पैसे कमवत नसून ज्यांचे बेटिंग ऍप आहे ते मालकच पैसे कमवत आहेत. आपण आज या टेबलच्या बाजूला आहोत याचा फायदा नाही, आपण टेबलच्या दुसऱ्या बाजूला असायला हवं. पैशांची लालच सुटलेल्या सौरव रवीने बेटिंग ऍप सुरू करायचा विचार केला. भारतात शंकर भगवान यांचे वेगळे स्थान आहे. महादेवाची पूजा करणारे अनेक जण आहेत. याच शंकर भगवानांचे नाव वापरून त्यांनी ऍप सुरू केले, महादेव बेटिंग ऍप. वर्ष होते 2016. हळूहळू पैसे साठवून 2017 साली दोघांनी दुबईची वारीही केली. तिथे त्यांना एक पाकिस्तानी नागरिक आणि एक बुकी भेटली. भारतात तसंही बेटिंग इल्लीगल होतं, त्यामुळे दोघांनी दुबईला कायमचं जाण्याचा निर्णय घेतला. कारण दुबईत ते सर्व बेदिक करू शकणार होते. तसेच दुबईत बेटिंग लीगल असल्यामुळे जगभरात त्यांना बेटिंगसाठी रान मोकळे होणार होतं. तोपर्यंत म्हणजेच 2017 पर्यंत सौरव भिलाईत ज्यूस बार चालवतच होता. 2019 मध्ये त्याने आपला गाशा गुंडळला आणि दुबईची वाट धरली ती कायमची. हळूहळू सौरव आणि रवीने भिलाई छत्तीसगड मधल्या जवळपास 1000 लोकांना गल्फ देशात नेले, कारण सगळे अकाउंट्स मॅनेज करणे दोघांना शक्य नव्हते. 2022 साली सौरवचा भाऊ संपूर्ण परिवारासह कायमचा दुबईला शिफ्ट झाला. अतिशय कमी शिकलेल्या अतिसामान्य घरातून आलेल्या परंतु अतिशय हुशार असलेल्या सौरव रवीने आपला गेम दुबईतून खेळायला सुरुवात केली. एक एक डाव असे टाकले की त्यांना करोडपती होण्यापासून कोणीच रोखू शकलं नव्हतं. त्यांनी आपलं ऍप जबरदस्त बनवलं. यातून लोक कसे ऍडिक्ट होतील, फसतील याचा त्यांनी पूर्ण अभ्यास केला. ऍप कितीही भारी असलं तरी पैसे मात्र त्यांनी ऍप वर घेतले नाही. ऍप वर एकदा नवीन युजर आला की युजरची माहिती सेव्ह केली जात असे. युजरच्या व्हॉट्सअपवर एक मेसेज केला जाईल, त्यात त्याला बँक डिटेल्स शेअर केला जातात. त्यावर युजरला पैसे पाठवावे लागेल. यानंतर जेवढे पैसे बँक अकाउंटला पाठवले तेवढ्या रुपयांच्या कॉइन युजरला ऍप वर मिळेल. यानंतर युजर ऍप वर तेवढ्या रुपयांच्या बेटिंग लावे आणि गेम खेळत असे. यात तो 500 रुपयांपासून लाखो रुपयांचे कॉइन्स विकत असे. सुरुवातीला युजर ऍप वर आला की त्याला चांगले पैसे मिळेल, परंतु जसा जसा तो ऍडिक्ट होत जाईल तसे पैसे मिळणं बंद होईल. हेच पैसे नंतर थेट सौरव रवीला मिळायचे. समजा एखादा युजर जिंकलाच आणि त्याला पैसे काढायचे असतील तर त्याला दुसऱ्या एका नंबरवरून मेसेज येईल. मग युजर आपल्या बँक डिटेल्स देत असे. त्यानंतर युजरला पैसे ट्रान्सफर केले जाईल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की जर यात बँक अकाउंट वापरले जात होते तर पोलीस किंवा इतर कोणाच्या लक्षात का आले नाही? तर ट्रान्झॅक्शन साठी रवी किंवा सौरवचे पर्सनल अकाउंट वापरले जात नसे. यासाठी भिलाई छत्तीसगडच्या स्थानिक गरीब लोकांची बँक अकाउंट वापरली जाईल. तसेच यासाठी त्या गरीब लोकांना महिन्याला 4-4 हजार रुपये दिले जाईल. नंतर हे पैसे बँकेतून काढून हवाला मार्फत दुबईला पाठवले जात होते. यासाठी त्यांनी भारतात अनेक लोक ठेवली होती जी त्यांना त्यांचे पैसे हवाला मार्फत दुबईला पाठवत असत. भारत, श्रीलंका, पाकिस्तान आणि बांगलादेशात महादेव ऍपचे अनेक बुकी होते. बुकी नवनवीन नेटवर्क बनवत असे. यातून महादेव ऍपच्या मालकांना 70% तर बुकींना 30% मिळत असे. त्यांनी राज्य, जिल्हा, अगदी गावाच्या स्तरावरही बुकी नेमले होते. भारतात त्यांचे जवळपास 5000 लोक काम करत होते. स्पोर्ट्स बेटिंग, इलेक्शन किंवा फुटबॉल, क्रिकेट सारख्या अनेक खेळांवर इथे बेटिंग करता येत होती. या धंद्यातून रवी, सौरवने लवकरच 1000 कोटी कमवले. त्यांनी रेडी अण्णा आणि फेअर प्ले यांसारख्या कंपन्याही विकत घेतल्या. सौरवचा भाऊ
भाऊ गीतेश हा या दोन्ही कंपन्या सांभाळतो. आजपर्यंत तुम्ही फूड किंवा कपडे अशा गोष्टींच्या फ्रँचायझी पाहिल्या असतील, परंतु बेटिंग ऍपची फ्रँचायझी देणारे हे दोघे पहिलेच. यातून नवीन युजर शोधणे, नवीन बिझनेस आणणे, पैसे कॅश करून घेणे आणि ही कामे ते करत असे. तसेच जे बुकी फ्रँचायझी मॅनेज करतात त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी काही लोक असे. जर एखाद्या बुकी पकडला गेला तरीही कुणाला कोणतीच माहिती मिळत नसे. त्यांनी अशी सिस्टीमच तयार केली होती. तरीही हे सगळं समोर आलं कसं? तर थोडा विचार करा. अब्दुल करीम तेलगीच्या केसमध्ये त्याने जेव्हा बारबालेवर 90 लाख रुपये उधळले तेव्हा तो अनेकांच्या नजरेत आला. हर्षद मेहताने आलिशान घर, गाड्या घेतल्या तेव्हा तो नजरेत आला. तसंच काहीसं यांच्या सोबतही झालं. फेब्रुवारी 2023 मध्ये सौरव चंद्रकारचे लग्न होणार होते. लग्न गल्फ मधील 6वी सर्वात मोठी सिटी असलेल्या रस अल खयामध्ये होणार होतं. हे लग्न लॅविश वेडिंग होतं. या लग्नाला चक्क 200 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. वेडिंग प्लॅनर, डेकोरेटर्स, डान्सर्स थेट मुंबईतून बोलवण्यात आले होते. त्यांचा सर्व खर्च सौरवने केला होता. तसेच नागपूरहून सौरवचे नातेवाईक चार्टर प्लेनने दुबईला आले होते. अर्बन इव्हेंट्स प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीला या लग्नाचा इव्हेंट मॅनेज करण्यासाठी दिला होता. तिला हवाला मार्फत 112 कोटी रुपये दिले होते. तर नुसते हॉटेल बुकिंगसाठी 42 कोटी रुपये खर्च झाला होता. लग्नाला जे पाहुणे आले होते त्यांच्या विमान प्रवासाचा खर्च 8 कोटी झाला होता. बॉलिवूडचे दिग्गज सेलिब्रिटी लग्नाला आले होते. इथेच पहिल्यांदा सौरव रवी आणि अर्थात महादेव बेटिंग ऍप ईडीच्या नजरेत आलं. एक ज्यूस विकणारा एवढा खर्च कसा करू शकतो असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. कारण तोपर्यंत सौरव फक्त नोकरीसाठी दुबईला गेलाय असेच अनेकांना वाटत होते. 7 ते 8 वर्ष कुणालाही कुठलाही कोणताच थांगपत्ता नसलेला सौरव रवी एका चुकीमुळे अलगद ईडीच्या सापळ्यात अडकले होते. सध्या रवी सौरवसह 14 जणांवर छत्तीसगडमध्ये FIR दाखल झाली आहे. पॉलिटिकल वरदहस्त असल्याशिवाय असा स्कॅम होणे शक्यच नसल्याचे अनेकांचे मत आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बाघेल यांचे राजनैतिक सल्लागार विनोद वर्माच्या घरावर छापे मारण्यात आले. याची संपूर्ण माहिती पुढे आली नाही, परंतु छत्तीसगड मधील अनेक पोलीस अधिकारी, सरकारी कर्मचारी आणि राजकारणी यांच्या घरांवर आतापर्यंत छापे मारण्यात आले आहेत. ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात मारण्यात आलेल्या छाप्यातून अनेक सेन्सिटिव्ह डॉक्युमेंट्स समोर आली आहेत. विष्णू गँग कडून जेव्हा सौरवला खंडणीसाठी फोन केला गेला तेव्हा त्यात आपल्याला दाऊदची बॅकिंग आहे असे समोरचा व्यक्ती म्हणाला. यातून दाऊदची डी कंपनी असल्याचेही समोर आले आहे. याशिवाय छत्तीसगडच्या काही भागात नक्षलवाद आहे. या नक्षलवाद्यांनाही हवालातून पैसे दिल्याचे बोलले जात आहे. सौरवच्या लग्नाला हजर असलेल्या सेलिब्रिटींना हवाला मार्फत पैसे मिळाल्याचे पुरावे समोर आले आहेत. ईडीला मिळालेल्या कागदपत्रांनुसार आतापर्यंत हा घोटाळा 5000 कोटींच्याही पुढे गेला आहे. यातील काही पैसे भारतीय स्टॉक मार्केटमध्ये लावल्याचे समोर आल्याने यात लवकरच सेबीची देखील एंट्री होईल असेही बोलले जात आहे. सध्या सौरव दुबईत तर रवी श्रीलंकेत असल्याचे सांगितले जात आहे. सध्या रवी वेगवेगळ्या देशात जाण्यासाठी प्रयत्न करत आहे. ईडीने पकडण्यासाठी इंटरपोलची मदत घेतल्याचे समोर येत आहे. हा व्हिडिओ बनवताना आतापर्यंत अनेकांची चौकशी झाल्याचे समोर आले, परंतु अजूनही ठोस पुरावे समोर आलेले नाही. तसेच मोठ्या चेहऱ्याला अटक केल्याचे वृत्त नाही. बेटिंग भारतात लीगल नाही, परंतु बेटिंगमुळे अनेकांचे जीवन बर्बाद झाले आहे. परंतु हे बेटिंग कसे होते, यात किती पैसा अडकला आहे याची माहिती देणारा व्हिडिओ राईटला दिसत आहे. त्यात बेटिंग, मॅच फिक्सिंग, त्याचं बिझनेस मॉडेल याची संपूर्ण माहिती दिली आहे. नक्की पहा. बाकी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.